बाळे व केगाव या शहरालगतच्या हद्दवाढ गावांचा प्रस्तावित वडाळा अप्पर तहसील कार्यालयात समावेश करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। हा निर्णय तात्काळ रद्द करून ही गावे पूर्ववत उत्तर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ठेवावीत अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले की बाळे, केगाव व परिसरातील नागरिकांची शासकीय कामे सध्या उत्तर तहसील कार्यालयामार्फत सुरळीतपणे होत आहेत। मात्र वडाळा अप्पर तहसील कार्यालयाशी समावेश झाल्यास नागरिकांना सुमारे 25 ते 30 किलोमीटर अतिरिक्त प्रवास करावा लागेल। त्यामुळे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचा वेळ व खर्च आर्थिक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। निर्णय मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक समाधान रेणक, सिद्ध आवळे, शिवसेना एकनाथ शिंदे गटचे राजाभाऊ अलोरे, श्रीकांत रणदिवे, अमोल झाडगे आदी उपस्थित होते। तहसील कार्यालय हे वडाळ्याला गेलं असं आम्हाला समजल्याने आम्ही या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी त्याला विरोध नाही आहे, परंतु प्रभागातील काही आमचे नागरिक आहेत की त्यांना वडाळ्याला कमीत कमी 15 ते 20 किलोमीटर अंतर त्या ठिकाणी जाण्यास लागत असल्याने आम्ही जे कार्यालय आहे ते त्या ठिकाणीच ठेवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कलेक्टरला आणि तहसीलदार यांना आम्ही आता विनंतीपत्र दिलेलं आहे।